आणि म्हणूनच आम्ही एवढे चांगले मित्र आहोत. पण ते म्हणजे एक सेकंड मी चांगलं बोलते. सॉरी हे कळलं तू असं करतो यार. संस्कृती मगाशी काहीतरी पित होती कपमधून, तर मला वाटतं ते तू हळूहळू संपवलंस असं मला वाटलं होतं. तर मी एक गेम घेतला असता, पण ठीक आहे आता विदाऊट कप आपण एक गेम घेऊ. एक मिनिट, आता जर तू ते सांगितलं पाहिजे की ते काय आहे. नमस्कार, मी मधुरा शिधाई आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षात अनेक नवनवीन सिनेमे आपल्या भेटीला येणार आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो 8/2/75 या एका वेगळ्या धाटणीच्या सिनेमाचा. आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे शुभंकर तावडे आणि संस्कृती बालगुडे. हाय हाय, कसे आहात? एकदम झकास. तू काय म्हणते, तू कशी आहेस? मस्त. आणि सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्ष जसं चालू झालेलं आहे तसा नवीन सिनेमा सुद्धा येतोय. मला सगळ्यात आधी सांगा, नवीन वर्ष कसं चालू आहे तुमचं? सुरुवात कशी झाली? एक प्रमोशन्स तर एका बाजूने चालूच आहेत, पण बाकी अजून काय धमालमस्ती चालू आहे? अरे आय मीन वर्षाची सुरुवात खूप बिझी झाली आणि खूपच आवडलं मला ते. कारण का मला असं वाटतं की 1 तारखेला मी ट्रॅव्हल केलं होतं कुठेतरी जाण्यासाठी. सो आणि माझा खूप असा विश्वास आहे की 1 तारखेला कामाला किती भारी अख्खं पूर्ण वर्षभर येतं काम. सो खूप बिझी चालू आहे. प्रमोशन्स तर चालूच आहेत आणि असं वाटतंय आज किती तारीख आहे, 11 तारखेला आपण हे करतोय. पण या 10 दिवसात म्हणजे नवीन वर्ष चालवून फक्त 10-11 दिवसच झालेत, पण असं वाटतंय हां झालंय महिने वगैरे झालेत. इतकं मी प्रमोशन करतोय, खूप मजा येते. मला वाटतं की ह्या फिल्मसाठी आम्ही खूप थांबलो होतो. 8/2/75साठी थांबलो होतो, कारण की ज्या प्रकारची ही फिल्म आहे ना, सो त्याला एक चांगली वेळ, खूप चांगले थिएटर्स, खूप चांगले शोज मिळावे, सो त्याच्यासाठी थांबलो होतो. आणि मागचं वर्ष माझं खूप चांगलं गेलं होतं, खूप चांगला सिनेमा आला होता. सो मला असं वाटलं होतं की हे वर्ष पण एक चांगल्या सिनेमाने सुरुवात करावी. तर खूप महत्त्वाचा सिनेमा येतोय. म्हणजे मला असं मी म्हणणार नाही खूप चांगलं आहे, वाईट आहे किंवा काय आहे, पण माझ्यासाठी आणि एकंदरीत मराठी फिल्म्ससाठी हा खूप महत्त्वाचा सिनेमा आहे जो येतोय. आणि ह्याच्यापेक्षा खूप कडक वर्षाची सुरुवात मला नाही वाटत होऊ शकते. म्हणजे टीजर बघितला आम्ही, त्याच्यामधून कळलं की काहीतरी वेगळं बघायला मिळणार, एक वेगळा विषय मांडला जातोय. आणि ज्यावेळेस ट्रेलर आला तेव्हा असं झालं हे फार वेगळं आहे आणि हा प्रयत्न पहिल्यांदा होतोय की हा असा एक विषय मोठ्या पडद्यावरती मांडला जातोय. पहिल्यांदा ज्यावेळेस स्क्रिप्ट समोर आलं किंवा भूमिकेविषयी विचारलं गेलं त्यावेळेस एक काय डोक्यात विचार झाले होते? पटकन हो म्हणाला होतात का थोडा वेळ घेऊन विचार करून मग हो म्हणाल? अपेक्षा नव्हती. म्हणजे नरेशन करतानाच ना चित्रपट वेगळा होतो एकदम, आणि ती अपेक्षा नव्हती मला नरेशन करताना. जेव्हा मी ऐकली स्क्रिप्ट मला झालं हो मला हे करायचं आहे. आणि याचं कारण असं का, नंबर 1 की या विषयावर भाष्य करणारी ही पहिली आउट अँड आउट कमर्शियल फिल्म आहे आणि फीचर फिल्म आहे. सो नंबर 1. नंबर 2 स्क्रिप्ट उत्तम आहे. शुभंकर बरोबर मी परत काम करणार होते, त्यामुळे मला माहिती आहे की इट इज व्हेरी डिफरंट. खूप वेगळी गोष्ट असते जेव्हा तुम्ही मित्राबरोबर काम करता, आणि तो तितकाच सिन्सिअरली काम करतो. मला माहिती आहे तो कसा ॲक्टर आहे. तर अशा सगळ्याच गोष्टी जुळून आल्या होत्या. मला माहिती आहे की आमचा जो दिग्दर्शक आहे सुश्रुत भागवत, तो इतका ब्रिलियंट आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी डिरेक्ट पण केली ही फिल्म, ज्या पद्धतीने त्यांनी गोष्ट मोल्ड करून लोकांसमोर आणली आहे. कारण का आता तू जसं म्हणतेस की देहदान किंवा अवयवदान हे जरा जड वाटतात गोष्टी ऐकण्यासाठी सुद्धा, किंवा पटकन आपण त्याला देहदानावर एक चित्रपट बघूयात असं नाही होत ना, नाहीच होत, कारण का ह्युमन टेंडन्सी. पण जेव्हा तुम्ही एका मनोरंजक पद्धतीने तो लोकांसमोर मांडतात तेव्हा लोकांना कळतही नाही पण एक्झॅक्टली बघितलं काय, आणि आपण विचारही करायला लागतो. तर तसा काहीसा चित्रपट आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की मला त्याचं वेगळेपण तेव्हा वाटलं की या विषयावर आपण बोलतोय, भाष्य करतोय, आणि त्यामुळे मी हा तेव्हा स्वीकारला. हा सिनेमा आल्यानंतर मला वाटलं की एक ना, म्हणजे देहदान हे ह्या विषयावर आहे. हा सिनेमा हे कळल्यानंतर मला वाटलं की हे तर आपण करणारच आहोत, नो डाऊट, पण एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी असते ना की आपल्यावरती एक जबाबदारी आहे की ह्या प्रकारचा जर सिनेमा आपण घेऊन येतोय तर तो आपण खूप चांगला केलाच पाहिजे. कारण की हे पहिलं एक्झाम्पल असेल
देहदानावर आम्ही जेव्हा बोलतो की हा आमचा पहिला सिनेमा आहे, म्हणजे पहिली फीचर फिल्म आहे देहदानावर, किंवा जर आम्ही म्हणतो की आम्ही एंटरटेन करतोय, एवढी चांगली कास्ट आहे, संस्कृतीबरोबर काम करायला मिळतंय, त्यात अजून भरपूर मोठमोठे कलाकार आहेत, तर ना एक ना खूप मला ॲक्टर म्हणून एक ना रिस्पॉन्सिबिलिटी जाणवते की नाही, हे लोक सगळे आहे, एवढी चांगली स्क्रिप्ट आहे, एवढा मोठा विषय आहे, तर आपण त्या पद्धतीने त्या सिरियसली आपण ते काम केलंच पाहिजे. तो एक एक जर आहे, मला जरा प्रेशर होतं त्या गोष्टीचं. पण सगळ्यांबरोबर काम करताना, म्हणजे संस्कृतीबरोबर, आनंद सरांबरोबर, पुष्कर दादांबरोबर आणि इतर अनेक आर्टिस्ट आहेत याच्यात, या सगळ्यांबरोबर काम करताना आहे ना, ते नर्वसनेस थोडं थोडं निघून गेलं. एस्पेशली सुश्रुत सर, त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला सपोर्ट केलं आहे आणि ज्या प्रकारे आम्हाला पुश करत होते ते हे करायला, आणि ज्या प्रकारचं आम्हाला फ्रीडम दिलं ह्या फिल्ममध्ये काम करण्यासाठी, सो त्याच्यामुळे हे नर्वसनेस आणि रिस्पॉन्सिबिलिटी होती, पण त्याच्याप्रती जो नर्वसनेस होता तो कमी झाला. तुम्ही याआधी एकत्र काम केलंय आणि आता पुन्हा एकदा एकत्र काम करताय, कसं वाटतंय? एक तेव्हाचे एक तुम्ही आणि आताचे तुम्ही, काय एकमेकांमध्ये काय बदल जाणवतोय चांगला, पॉझिटिव्ह बदल एखादा? पॉझिटिव्ह सांगायचं खूप फरक आहे. मी तर म्हणेन काम करण्याच्या पद्धतीत सुद्धा फरक पडला आहे, आणि त्यालाही बराच वेळ झाला जेव्हा मी पहिल्यांदा काम केलं होतं. आणि त्याच्यामध्ये आणि 8-2-75 जेव्हा आम्ही शूटिंग केलं होतं, त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी एक गॅप झाला होता. सो मला असं वाटतं 6 महिने पण खूप असतात तुम्हाला माणूस म्हणून ग्रो करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी. तर शुभंकर तेव्हा खूप चांगलं म्हणायचं तर तिला सुचेना, किती बोलू हे सुचेना. शुभंकर तेव्हा खूप उथळ होता, म्हणजे थोडा इम्मच्युअर होता तो. पण आता त्याच्यात पण नाही, खूप चांगली गोष्ट आहे की त्याच्यात जी कामामध्ये असलेली मॅच्युरिटी आहे आणि माणूस म्हणून आलेली मॅच्युरिटी खूप जाणवते. मी आता असं मला वाटायला लागलं की आपण खूप इम्मच्युअर होतो त्याच्यासमोर, इतका तो मॅच्युअर झालाय. पण ही त्याची चांगली बाब आहे. त्याला म्हणजे आय थिंक त्याला खूप बारीक बारीक गोष्टी आता कळायला लागल्यात, आणि तो खूप स्वतः खूप मॅच्युअर झालाय. खूप त्याचा काय म्हणजे आपली दृष्टी असते ना काही गोष्टींकडे बघण्याची, ती खूप बदलली आहे. आणि एक खूप चांगलं झालं म्हणजे आमची मैत्री खूप घट्ट झाली त्याच्यानंतर. आत्ता आमची असं म्हणायला नाही पाहिजे, पण तशी आमची मैत्री ॲट इट्स पीक आहे आत्ता. त्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा तो मित्र झाल्यापासून मला एक वेगळा परसेप्शन लक्षात यायला लागलं, आणि ते आय थिंक मला गरजेचं होतं माणूस म्हणून. सो दॅट इज ग्रेट. तू हिच्याबद्दलही सांगायचंय? नाही, हो हो, नाही, अरे थांब ना, थांब, अरे सांग, अरे नाही थांब की अरे थांब, मी सांगतोय यार, मला कुठे नको टेन्शन घेऊ. की मला तर सगळ्यात जास्त, मी जर कोणाकडून ना शिकत असेल ना, लाईक व्हेरी ऑनेस्टली जर कारण की आपण काम करता करताच एकमेकांबद्दल आणि एकमेकांशी, म्हणजे एकमेकांकडून शिकतो भरपूर गोष्ट. तर ना ऑफ कॅमेरा किंवा कारण की म्हणजे कॅमेराच्या समोर काय काय करावं हे मला सांगणारी भरपूर लोक आहेत. माझे वडीलसुद्धा आहेत, मी थिएटर स्कूलमधून आलो, ते फॅकल्टी मेंबर्स अजूनही सांगतात, भरपूर आपले सिनियर्स आहेत ते सांगतात. कॅमेराच्या मागे पण कसं राहावं आणि काय एकंदरीत तुमचा डिमिनर असला पाहिजे, किंवा तुम्ही कसे वागला पाहिजे, कसे बोलायला हवं, ह्या गोष्टी मी हिच्याकडून भरपूर शिकलो. आणि थ्रू आउट द इयर्स म्हणजे मला असं जाणवत गेलं आहे की ती ॲज अन ॲक्ट्रेससुद्धा तर खूपच डेव्हलप झाली. म्हणजे लाईक थ्रू आउट द इयर्स आम्ही 4 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय, तर ना आम्ही एकमेकांची कामं बघत असतो आणि आम्ही क्रिटिसाइज करत असतो. तर आम्ही बघतो की नाही यार, हे तू खूप कमाल घेतला, आणि आम्ही सांगतो की हे खूप मस्त केलंस. आता तिने अजून एक फिल्म केली ज्याच्याबद्दल तिने स्वतः काही गोष्टी चेंज केलेल्या तिच्या पर्सनल लाईफमध्ये. सो एका फिल्मसाठी तुम्ही पर्सनल लाईफमध्ये एक मोठा बदल करता, त्या प्रकारचं सिरियसनेस असणं आणि त्या प्रकारची एक डेडिकेशन असणं, तर ते खूप शिकण्यासारखं आहे, आणि ते मी कॉन्स्टंटली शिकत असतो. तर आम्ही एकमेकांची किती मस्करी केली, आम्ही मित्र म्हणून कसंही असलो तरी ना एकमेकांचे खूप चांगले आम्ही टीचर्स आहोत. म्हणजे
क्रिटिसाइज करणारे पहिले माणसं ती म्हणजे मी तिला क्रिटिसाइज केल्यानंतर ती कदाचित थोडी रुसून बसेल, पण नंतर ती एक दुसऱ्या दिवशी ती बोलते नो यू आर राईट आणि असं तसं. ते मी नाही करत, मी खूप शांतपणे ऐकतो वगैरे हे सगळं आणि तिकडच्या तिकडे अप्लाय करतो. बट दॅट्स व्हॉट मेक्स अस डिफरंट पीपल आणि म्हणूनच आम्ही एवढे चांगले मित्र आहोत. पण ते म्हणजे एक सेकंड, मी चांगलं बोलते, सॉरी हे कळलं तू असं करतो यार. म्हणजे मला सांगायचं आहे की मी ना खूप इमोशनली ड्रिव्हन आहे, मी खूप इमोशनली विचार करते गोष्टींचा. मी असं त्याच्यात की ओके ठीक आहे याच्या मागे हे रिझनिंग, त्याला लगेच असं कळतं की हे असं नाही, हे असं आहे, तू प्रॅक्टिकली विचार कर, हे पर्सनली घेऊ नकोस. मी जगातलं सगळं भूकंप झालं तरी मी पर्सनली घेते आणि मग मला वाईट वाटत राहतं त्या गोष्टीचं. आणि त्या क्षणाला मला ते कळत नसतं, कारण का माझा एक इमोशनल टेक असतो, पण तो तेव्हा जेव्हा सांगतो तेव्हा ते पटत नाही, एका तासाने लगेच पटतं. सो ते बॅलन्स म्हणजे ते मला त्यांनी शिकवलंय की जरा ना ब्रीदर घेत जा, सगळं असं हे नसतं. सो ते चांगली गोष्ट आहे, चांगल्या गोष्टी बोलले मी. विषय इतका गंभीर आहे पण त्याची हाताळणी इतक्या हलक्या फुलक्या आणि सोप्या पद्धतीने केली आहे की टीजर आणि ट्रेलर दोन्ही बघताना चेहऱ्यावर मध्येच एक हसूसुद्धा येत होतं. तर मला सांगा, त्या सेटवरती ऑनस्क्रीन तर तुम्ही सगळे काम आणि गंभीर विषय हे सगळं तर असतंच, पण ऑफस्क्रीन काय काय चालायचं, किती धमाल मस्ती केली आणि किती प्रँक्स केलेत? बिकॉज फोटो व्हिडिओवाला प्रँक ह्याच्याबरोबर केलायस की नाही तू? जगातला सगळ्यात भारी प्रँक नाही का, तो केवढा वेगळा आणि केवढा एक म्हणजे तुझ्या बरोबर पण. एक मिनिट मला सांग, प्रयत्न करून झालाय. पहिल्यांदा हे प्रँक सुरू कोणी केलेत? फोटो व्हिडिओ कोणी एक्झॅक्टली तिकडनं सगळे मला म्हणाला लिओनार्डो डिकॅप्रिओ कुणाची नावं काय घेतोयस यार, चालू केलं त्यानंतर हॉलिवूड कुणाची नावं घेतोय यार हा. खरं सांगतोय मी, आणि त्याला हे बघ आवडत्या माणसांची नावं घेतो, त्याला माहिती मला चिडचिड होते की तू कुणाची नावं घेतो. कसं नाही बोलू मोठ्या माणसांविषयी, ठीक आहे असो. पण फ्रँक ॲज सच तेव्हा नाही इतके झाले, नंतर जेव्हा जरा कम्फर्ट लेवल आपला होतो ना तेव्हा नंतर झाले. पण तेव्हा म्हणजे असं होतं की आता बिकॉज कॉलेज सेटिंग आहे ना, तर खूप यंग मुलं होती आणि जी आहेत कास्ट मेंबर्स आहेत ते आमचे, सो ते नवीन आहेत सगळे आणि ते त्यांची काहीतरी मजा, आमचे डिरेक्टर पण घ्यायचे की काहीतरी फंबल व्हायचा किंवा काहीतरी. सो ती खूप बेसिकली शूटिंग आमचं खूप स्मूथ झालं, काहीच त्याच्यात अडथळा नाही, कोणाचे इगोज नाही, कोणाचा आविर्भाव नाही वेगळा, खूप स्मूथ झालं. रोज एक दिवस असा मस्त असायचं की आज कोणता सीन आहे, आज कोणता लाईनअप आहे, किंवा जिथे गंभीर सीन्स पण होते ना ते पण इतके मस्त निघून गेले. आणि मला असं वाटतं त्याचं क्रेडिट आमचे डिरेक्टर आणि ऑफकोर्स आमची जी दिग्गज मंडळी आहेत, जी स्टारकास्ट आहे, त्यांनी वातावरण इतकं छान ठेवलं होतं की त्यांनी आम्हाला आमची स्पेस दिली काम करण्यासाठी. जर काही चुकत असेल किंवा काही वर्कआउट होत नसेल तर ते सांगायचं की हे असं नको घेऊ किंवा तू हे वाक्य घे, मी नाही घेत. सो ही जी देवाणघेवाण आहे ना, मला असं वाटतं ती खूप महत्त्वाची आहे फॉर द शूट टू बी सो स्मूथ. तर त्या गोष्टी तर झाल्याच. काय असतोस तू? मला माहितीये ना प्रँक तू केलंच नाहीस ना प्रँक. हा मी नाही केला, मी नंतर माझ्या बरोबर नाही झालाय प्रँक. नंतर एक प्रँक केला होता मी, पण तो असा टेक्स्टिंग मेसेजवर होता. अच्छा, नाही ते आपल्या ते ती सेटवरचं विचारते नाही का. हा ते ठीक आहे. तर सेटवरचं मी सांगेन की एक आमच्या कास्टमध्ये अजून एक खूप चांगली अभिनेत्री आहे, तिचं नाव सीमा कुलकर्णी. सो ती पण फिल्ममध्ये आहे आणि आम्ही एक सीन करत होतो बरं. आणि त्या सीनमध्ये असं होतं की आमच्या बॅक टू कॅमेरा आहे आमचा, आम्ही बाईकवरून जातो, ती माझ्या बाईक मागे बसलेली आहे आणि आम्ही जात असतो बोलता आणि मागून कॅमेराचा शॉट आहे आणि असं आम्ही एक्झिट घेतो. तर आम्ही जेव्हा परत येत होतो तेव्हा आता झालं ना, आता तो शॉट ओके झाला, मॉनिटर वगैरे घेऊन जात आहेत आता दुसरीकडे आणि कॅमेरा जस्ट निघणार होता. तर ती म्हणाली की नाही मला प्लेबॅक बघायचं कसा शॉट. आणि माझं असं झालं की अरे आपली पाठ आहे, आपण बाईकने जातोय तर ह्याचा प्लेबॅक बघून काय करणार, नाही मला बघायचं आहे. तर ना मला माहीत नाही, भरपूर लोकांनाही माहीत नसेल आणि त्या गोष्टीचा भरपूर लोक फायदा घेतात. ते म्हणजे जो कॅमेरा असतो ना त्याच्यात जे DOP आहेत किंवा त्यांचे जे सेकंड DOP आहेत किंवा असिस्टंट आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही व्ह्यू फाइंडर किंवा आयपीसमध्ये बघायचं नसतं विदाऊट देअर कन्सेंट. कारण की हा अनसेड रूल आहे, हा रिस्पेक्ट आहे, हा अनसेड रूल आहे.
आणि जर कोणी बघितलं त्याच्यात त्यांना न विचारता तर त्यांना एक पेनल्टी लागते मजबूत. आणि हा ना सेटवरचा एक खूप अनसेट रूल असतो आणि तो होत असतो. आणि मी तसा फायदा घेतला की तिला माहीत नव्हतं हे. तर मी म्हणालो की मॉनिटर घेऊन गेलेत. मी म्हटलं एक काम कर ना, म्हटलं कॅमेरातून तू बघ तुझा म्हणजे जो काय रिप्ले आहे तो अख्खा तू बघ ना. ती म्हणाली की अरे ह्याच्यात दिसत नाही छोट्या स्क्रीनमध्ये. अरे मी बोललो की आयपीसमध्ये बघ. आणि आयपीसमध्ये जसं बोललो ना, कॅमेरा असिस्टंट ते जे लेन्स घेऊन असतात, त्यानंतर सेकंड DOP ते सगळे असे वळले. ते सगळे म्हणाले बकरा सापडलाय आज. तर सगळ्यांच्या अशी नजरा गेल्या आणि सगळे म्हणतात आहो ना मॅडम, आहे ना. ॲपल बॉक्स वगैरे दिला तिला उभं राहायला, हाईटवर होता. तर तिने जसं बघितलं तर मी फोन काढला आणि मी म्हणालो की अरे यार मस्त वाटतंय प्रोफाईलमध्ये, तुझा फोटो काढू का. तर ती पण बिचारीशी आली, हां काढ ना. मी बघते असा काढ. मी बोलला हा तेच हवंय मला. तर मी काढले 2-3 फोटो आणि जसे फोटो निघालेत ना त्यानंतर म्हणजे दंगा झालाय तिकडे. तिला सगळ्यांना आईस्क्रीम द्यायला लावले. मी मागेच अख्ख्या युनिटला आईस्क्रीम. मी मागेच लागलो की नाही आईस्क्रीम म्हणजे आईस्क्रीम, आता हे तर पाहिजे. तर तिने मनातल्या मनात मला खूप शिव्या घातल्या. म्हणजे मला पण हे अशा प्रकारची मजा असलीच पाहिजे ना, केलीच पाहिजे. मग तिला आता पुढच्या वेळेला ती दुसरीकडे करत असणार आहे कन्फर्म. बरं, संस्कृती मगाशी काहीतरी पित होती कपमधून, तर मला वाटतं ते तू हळूहळू संपवलंस असं मला वाटलं होतं. मी एक गेम घेतला असता, पण ठीक आहे आता विदाऊट कप आपण एक गेम घेऊ. एक मिनिट, आता जर तू ते Without तर ते सांगितलं पाहिजे की ते काय आहे. मी सांगते, आमची एकच मॅनेजिंग टीम आहे बाय द वे, आणि त्या मॅनेजिंग टीममधला आमचा अत्यंत लाडका श्रेयस तिथे बसलेला आहे. आणि त्याने फक्त, आता त्याचे आर्टिस्ट आहेत शुभंकर आणि संस्कृती, पण त्याने फक्त संस्कृतीसाठी हॉट चॉकलेट आणलं. आणि ते मी शुभंकरला ऑफर केलं होतं, पण त्याला ते नको होतं. त्यामुळे मी म्हटलं झालं ते गटा प्यायली कशाला, जरा आरामात प्यायचं. अरे ते केवढंच होतं आणि ते आलं की बाबा घ्यायचं. ते गार होत होतं. ठीक आहे, आपण विदाऊट कप घेऊयात. मग ते मला नव्हतं दिलं, माझ्याबरोबर कसं करणार होतीस. मी म्हटलं तुझा रिकामा कप घेऊन बस. तू दाखवलेलंस ना तू काय. ठीक आहे, ओके. बरं, आमच्यासारख्या शहाण्या माणसांनी कोणाच्या कारमध्ये तुमच्या दोघांपैकी बसलं नाही पाहिजे. माझ्या, कारण मला येतच नाही ड्रायव्हिंग. काय नाही, हा चांगला चालवतो. मी माझ्याच गाडीत बसावं, कारण की मी खूप चांगली गाडी चालवतो. आणि मी जरी पॅसेंजर बसलो असेल तरी मी झोपत नाही. मी खूप चांगली गाणी वगैरे वाजवतो. ही फक्त म्हणते की मी झोपणार नाही. म्हणजे आम्ही मित्र सगळे जेव्हा ट्रिप्सना वगैरे जातो, ही फुल कॉन्फिडेंटली म्हणते मी अजिबात झोपणार नाही. आणि बसल्या एक 5 मिनिटं आवाज तर नाही काढत मी असा, पण ठीक आहे. पुढच्या वेळेला मी पोस्ट करेन आवाजासकट. दोघांमध्ये चिडका बिब्बा कोण आहे? दोघेही होत. शुभंकर ऍक्सेप्ट कर, दोघेही होत. ठीक आहे. पण माझा राग कसा माहिती, असा माझा राग एकदम रडण्यात त्याचं हे होतं ट्रान्सफॉर्मेशन एकदम. ह्याचा राग डेंजर आहे. ह्याचा राग म्हणजे असा राग कोणी एकदा असे, त्याची शुभंकरची बहीण अंकिता, आम्ही कुठून तरी येत होतो आणि कोणीतरी ना असं समोरच्याने कट दिला. त्यांनी उतरायला लावलं त्या ड्रायव्हरला. आणि ज्या प्रकारे तो बोलत होता ना, त्या शुभंकरचा एक आविर्भाव आहे. आता कसं लक्षात घ्यायचं की शुभंकर खूप चिडलाय, म्हणजे मस्तकात गेली आहे त्याची हे, की तो असा बोलत असतो आणि त्याच्या ज्या नागपुड्या ना त्या आभाळाला पोचलेल्या असतात. डेंजर चिडतो शुभंकर. त्यामुळे आय थिंक तूच ते क्रेडिट घे. ठीक आहे, तर काय, कारण की मला होते ड्रायव्हिंग करताना मला तरी वाटतं की खूप चिडचिड होते. आणि मुंबईत तर सगळ्यात जास्त होते. लोकांना भान नसतं. त्याचं एक वाक्य आहे की समोरच्याला मारायचं नाही, पण त्याला सतत वाटत राहायला पाहिजे की हा मारणार आहे आपल्याला, म्हणून मी मारत नाही. कारण की मला असं वाटतं मारलं नाही पाहिजे, पण त्याला वाटलं पाहिजे कधीही पडेल कधी. असे हलके हलकं वाटलं पाहिजे. भांडणात सुद्धा ना, बरं शुभंकरची बहीण सुद्धा आणि शुभंकर असे दोघेही चार्ज करतायत, तर मी असं मध्येच हात ठेवला होता. तर हा माझ्या हाताला तू जरा शांत बस
आणि तो म्हणजे माझ्या हाताला मारून मी म्हणलं मी काय केलंय 2 मिनिटं बरं त्या समोरच्या गाडीतले यू टेल हिम समथिंग. मी म्हणलं यू थिंक इज गोइंग टू लिसन टू मी. मी मध्ये त्यांच्या ही टेक्स द क्रेडिट फॉर इट. एक नवीनच शुभंकर बद्दल जोक कोणाला कळतात. बकवास. फेल, एकदम फेल. म्हणजे आत्ता जस्ट समजून म्हणजे अरे आत्ता आम्ही गाडीत होतो, आम्ही येत होतो बरं. मग त्याच्यानंतर सुखविंदर सिंगचं एक हिने व्हिडिओ मला दाखवला. तो खूप कमाल गातोय वगैरे हे सगळं. त्यानंतर आणि हे गातोय आणि खूप मेस्मरायझिंग होता तो व्हिडिओ. आणि मी म्हणालो की सुखविंदर सिंगचाच व्हिडिओ होता तो. मी म्हणालो ह्यांनी प्रोफेशनली केलं पाहिजे ना हे सगळं, गायन वगैरे त्यांनी मनावर घेतलं पाहिजे. तर ही माझ्याकडे अशी बघते, ही इज अ सिंगर शुभंकर. म्हणलं अगं ऐक ना, हा विनोदाचा भाग आहे, हा सरकॅझम वगैरे आहे, काहीतरी असतं त्याला अर्थ. म्हणजे त्याचा एक किस्सा आहे, एक सेकंड. त्याचा एक किस्सा आहे की मी फक्त मला विनोद उशिरा कळला नव्हता तर मी तो कॉन्फिडेंटली लोकांसमोर गातही होते. जो आम्ही सगळ्यांना सांगतो, म्हणजे आता काय सांगायचं, गणपतीचे दिवस होते, प्लीज ऐका हां. गणपतीचे दिवस होते आणि गणपतीचं काहीतरी कानावर आपलं गाणं पडतं आणि आपण ते असं गुणगुणत असतो. आमचा पियर पण हसतोय तिकडे, पण कारण त्याला माहिती आहे हा किस्सा. तर मी असं गात होते, कशी चिक्क मोत्याची, असं ना गुणगुणत होते. हा इतका सिरियस फेस घेऊन माझ्याकडे त्यांनी असं बघितलं आणि म्हणला, इट्स नॉट कशी चिक्क मोत्याची माळ. मला स्वतःवर इतका डाऊट आहे की मी म्हणलं काय तेच आहे, कशी चिक्क मोत्याची माळ. बालगुडे, इट इज कदाचित मोत्याची माळ. आणि मी असा कदाचित, हो का, अरे यार मी किती वर्षांपासून कशी चिक्क, मग मी सेन्स लावला, हा कदाचित मोत्याची माळ असू शकते, आपल्याला काय माहिती, गणपती आहे यार. रिझनिंग पण आहे की कदाचित मोत्याची माळ असू शकते गणपतीची, आपल्याला कसं माहिती यार. होती 30 तोळ्याची, आपल्याला माहित नाही ना किती तोळ्याची होती. मग कट्टू मी शुभंकरच्या घरी गेले, त्याच संध्याकाळची गोष्ट. शुभंकरची आई उभी होती आणि ती काम करत होती आणि मी आपलं परत कदाचित मोत्याची माळ. शुभंकरची आई काम करत काय, तर मी म्हटलं बरं शुभंकर कुठेतरी बॅकग्राऊंडला आहे आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं काय, तर मी म्हटलं काय कदाचित मग, तर मी म्हणलं कशी चिक्क ते असतं, कशी चिक्क. तर मी म्हटलं पण शुभंकरनी तर त्या अशा, आणि इतका जोरात हसला हा. आणि मी म्हणजे तू विचार, किती आंधळा विश्वास आहे या मुलावर माझा. अरे मी असा जनरल टाकला, म्हणलं हा तर कोणी विकत नाही घेणार, कदाचित मोत्याची माळ, हे कसं कोणी विकत घेऊ शकतं. तुम्ही म्हटलं, आणि मला इतकं कॉन्फिडन्स आहे की आपण चुकीचं गातोच यार, आपण नेहमी चुकीचं गातो, आपल्याला नाही कळते पटकन लिरिक्स. म्हटलं आपण उगाच बावटासारखी कशी चिक्क काय चिक्क वगैरे काय आपल्याला माहितीये का काय, आपण उगाच सगळे गात आहेत म्हणून. तर नाही, हा बरोबर बोलतोय, कदाचित मोत्याची माळ होती ग 30 तोळ्याची, माहिती नाही आपल्याला. सो असं तो करतो. दोघे जण जर का ट्रेनमध्ये गेलात आणि तिथे कोणाशी वाजलं तुमचं, तर जिंकून बाहेर कोण येईल दोघांना? बाजूला थांब, ट्रेन मध्ये जाणारच नाही. एक खोटं नको बोलू, खोटं कधीच नाही ट्रॅव्हल केलं तू ट्रेन? मी तू वेळ आहे काही बोलतो, मी ट्रेन मध्ये नाही गेले शुभंकर. ठीक आहे, तू गेलीस किती वेळा हे सांग. अनेकदा केली आहे, फक्त माझी फ्रिक्वेन्सी खूपच कमी आहे. आकडा सांग ना, एका हातावर सांगू शकतो एवढा आकडा आहे. 3 5 6 5. ऋतिक रोशन असेल तर 6. एका हाताने काय एका हाताने सांगू शकतो ना तो. मी माझं तेच म्हणणं आहे. पण नाही, तू येशील बाहेर. काय हो अगदीच विषयच नाही. मी ट्रेन मधून तर सगळ्यात, मी तर खूपच ट्रॅव्हल केलंय, सो हे पण मीच घेतो याचं क्रेडिट. मी म्हणेन मी उतरते नेक्स्ट स्टेशनला, नको तुम्ही बसा. एकमेकांबद्दलची एक अशी गोष्ट जी तुम्हाला अडॅप्ट करायला आवडेल. चांगलंच बोलायचं परत. हा नाही, हो चांगलंच बोलायचं. थांब, शुभंकर खूप ना
एकतर हजरजबाबी आहे, ते खूपच कमाल आहे. त्याला ते नाही आहे माझ्यात आणि इतके वर्ष पण ते डेव्हलप नाही झालेलं. तो खूप हजरजबाबी आहे. आय थिंक त्याच्यात ते इट रन्स इन हिज ब्लड. पण ही एक चांगली बाब आहे त्याची. दुसरी गोष्ट अशी की तो खूप मुद्देसूद बोलतो आणि म्हणजे समोरच्याला पॉईंटच उरत नाही काही बोलायला, कारण तो खूप टेक्निकली बोलतो आणि सगळ्यात जास्त त्याला प्रत्येक गोष्टीची क्युरिओसिटी आहे. त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी माहिती असतं. आय थिंक ते बेस्ट आहे. आणि प्रॅक्टिकॅलिटी ते शिकायला हवं. मला वाटतं की माझ्यात ना खूप म्हणजे कुठल्याही गोष्टींविषयी जरा इमोशनली आणि जर असं एक थोडं हलकं इमोशनली विचार करावा असं मला कधीच मोस्टली वाटत नाही. खूप कमी वेळाला मला असं वाटतं. मी खूप जसंही म्हणाली खूप प्रॅक्टिकल मी आहे. मी नेहमी खूप इथनंच विचार करतो आणि इथनं विचार करायचं राहून जातं. त्याच्यामुळे कदाचित मी कोणाला हर्ट करतो आणि जरी हर्ट केलं तरी मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. सो पण मी हिच्याकडून ते खूप शिकतो की आपण एम्पॅथी असली पाहिजे दुसऱ्यांबाबत आणि कुठेतरी मनापासून विचार केला पाहिजे. सो एक इमोशनल क्वेश्चन जो आहे हिच्यात सो ते माझ्यात थोडंसं मला असं वाटतं की मी घ्यावं. लास्ट बट नॉट द लिस्ट, एकमेकांबद्दल एक अफवा पसरवायची असेल तर काय पसरवाल? आहे आय थिंक त्यांनी पसरवली आहे. तू काय पसरवशील? ती नको बोलूस. मी जी पसरवली आहे ती नको बोलू प्लीज. अरे यार याच्या विषयी अफवा तू सांग बरं आधी, मला काहीतरी सुचेल मग. मी अशी अफवा पसरवेन की संस्कृतीने रडणं बंद केलंय आणि त्याच्यासोबत तिने नॉनव्हेज आयुष्यभरासाठी सोडलंय. तर आणि गोडसुद्धा ही मी एक अफवा पसरवू शकतो की तिने नॉनव्हेज, शुगर, गोड म्हणजे आणि रडणं ह्या सगळ्या गोष्टी एकदम सोडल्या आहेत. सो ही अफवा तर मी नक्कीच पसरवू शकतो. हां आता हे नको बोलूय मी तिकट सोडलंय वगैरे असं नाही बोलायचं. वेगळं काहीतरी विचार करायचा. तुला सगळं माहितीये का मी काय बोलणार आहे? हा तेच. शुभंकरनी त्याचं अख्खं बुटांचं कलेक्शन त्याग केलंय. तोंड बघ त्याचं, चॅरिटीला दिलंय. शक्यच नाहीये हे, कारण ही अफवा म्हणजे मेजर लेवल आहे. म्हणजे मी 1.5 वर्ष एक शूज ठेवले आहेत माहितीये. मी 1.5 वर्ष एक शूज ठेवलेत की मी हे कधी वापरू शकतो. एक मिनिट तुला आत्ताचा किस्सा सांगू. हा आत्ताचा किस्सा. आता एका TV चॅनलवर आम्हाला जायचंय प्रमोशनसाठी, ठीक आहे. आणि मग तो विचार करत होता मी हे घालतो, पण मग विचार करत होतो ते शूज घालू का. मी म्हटलं घाल ना. नको यार, स्पेशल आहे यार ते खूप. मी म्हटलं तू प्रमोशनला चाललाय टीव्हीवर. 1.5 वर्ष ठेवलंय तिथे. चांगली अफवा होती पण. क्या बात आहे. मला खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि सिनेमा तर येणारच आहे, त्याच्यामुळे जाता जाता एक तुमच्याकडून काय अपील करायला आवडेल सगळ्यांना? 8/2/75 फक्त इच्छाशक्ती हवी हा चित्रपट 19 जानेवारीला येतोय तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. अत्यंत वेगळ्या धाटणीची फिल्म आहे. खूप दिवसांनी मराठी चित्रपटसृष्टीत अशी फिल्म येते आहे. खूप चांगला विषय आहे आणि तुम्हाला नक्की आवडणार आहे. तो फक्त नक्की जाऊन थिएटर्समध्ये बघा. अजूनसुद्धा थोडीशी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला जरा सपोर्ट द्यायची एक बारीक गरज आहे. तर प्लीज नक्की जा. खूप उत्तम कलाकार आहेत या चित्रपटात. आणि पुढचा विषय की चित्रपट चांगला आहे किंवा नाही आहे, पण प्लीज चित्रपटगृहात जाऊन तिकीट काढून हा सिनेमा बघा, कारण फक्त इच्छाशक्ती हवी. जर तुम्हाला एंटरटेन व्हायचं असेल, त्याच्यानंतर जर तुम्हाला मजा करायची असेल, हसायचं असेल, तुम्हाला नाचायचं असेल, रोमॅन्टिकली इन्व्हॉल्व व्हायचं असेल कशामध्ये आणि रडायचंसुद्धा असेल थोडंसं आणि काहीतरी एक कुठला तरी विचार घेऊन सिनेमागृहातून बाहेर जायचं असेल, तर त्यासाठी नक्की 8/2/75 फक्त इच्छाशक्ती हवी हा सिनेमा बघा. 19 जानेवारीला येतो आहे तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये. तर सिनेमागृहात जाऊन बघा आणि आम्हाला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतंय. थँक्यू. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.